नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा संवाद सुरू करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करताय की नकळत कोणाची मानसिक गुलामी करताय? प्रेम आणि गुलामी यातला फरक केवळ एका मानसिक चावीचा असतो, जी चावी तुम्ही समोरच्या पुरुषाच्या हातात सोपवलेली असते. अनेक स्त्रिया आयुष्यभर एका पुरुषाच्या मागे धावतात, रडतात, त्याचे पाय धरतात, त्याला जाब विचारतात, पण त्यांना शेवटी काय मिळतं? फक्त दुर्लक्ष, उपेक्षा आणि वारंवार होणारा अपमान. पण दुसरीकडे तुम्ही काही अशा स्त्रिया पाहिल्या असतील ज्यांचं रूप अगदी सामान्य असतं, पण त्यांच्यासाठी एका शब्दासाठी, त्यांच्या एका कटाक्षासाठी पुरुष आपलं सर्वस्व पणाला लावायला तयार होतो. अशा स्त्रियांना गमावण्याची भीती त्या पुरुषाला रात्रभर झोपू देत नाही. त्यांच्यात अशी कोणती मॅग्नेटिक पॉवर असते? आज आपण प्रेमाच्या त्याच गोड आणि फालतू गप्पा नाही, तर डार्क सायकोलॉजीच्या अशा 5 अस्त्राबद्दल बोलणार आहोत, जे वापरल्यानंतर कोणत्याही अहंकारी पुरुषाचा गर्व क्षणात विरघळून जाईल आणि तो तुमच्या शब्दाबाहेर जाऊ शकणार नाही. लक्षात ठेवा, ही माहिती केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तुमच्या नात्यातलं हरवलेलं पारडं पुन्हा तुमच्या बाजूने फिरवण्याची ही एक शेवटची संधी आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी सायकोलॉजिकल अँकरिंग मास्टर ट्रिक सांगणार आहे, जी वापरल्यानंतर तो पुरुष जगाला विसरून फक्त तुमच्यासाठी व्याकुळ होईल. त्यामुळे हा व्हिडिओ एकही सेकंद मिस न करता शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची जगण्याची आणि नात्याकडे पाहण्याची दृष्टी कायमची बदलणार आहे. पण मैत्रिणींनो, हे 5 फॉर्म्युले जाणून घेण्याआधी तुम्हाला माहिती आहे का की पुरुष तुमच्या दुर्लक्षाला घाबरत नाही, तर तो तुमच्या बदललेल्या वागण्यामागच्या शांततेला घाबरतो. ही शांतता शस्त्र म्हणून कशी वापरायची हेच आज आपण शिकणार आहोत. पण या डार्क सायकोलॉजिकल युद्धाकडे वळण्यापूर्वी मला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आत दडलेल्या सुप्त शक्तीची जाणीव करून द्यायची आहे. मैत्रिणींनो, जोपर्यंत तुम्ही स्वतःला अबला समजता, तोपर्यंत हे जग तुमच्यावर राज्य करेल. तुम्ही शिकार नाही आहात, तर तुम्ही शिकारी आहात. निसर्गाने स्त्रीला भावनिक बुद्धिमत्तेचं एक असं वरदान दिलं आहे, ज्यांच्या समोर पुरुषाची शारीरिक ताकद आणि त्यांचा अहंकार फिका पडतो. एखादा पुरुष तुमच्यावर तेव्हाच राज्य करू शकतो जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात देता. जोपर्यंत तुम्ही त्याच्या एका फोनसाठी रडताय, जोपर्यंत तुम्ही त्याचं लक्ष वेधण्यासाठी स्वतःला कमी लेखून धडपडताय, तोपर्यंत तुम्ही त्याच्या तालावर नाचणारी बाहुली आहात. पण ज्या क्षणी तुम्ही ही भावनिक लाचारी झटकून टाकता आणि आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करायला सुरुवात करता, त्या क्षणी तुम्ही या नात्याच्या खऱ्या मालकीण असता. डार्क सायकोलॉजीचा वापर करणं म्हणजे कुणाचं वाईट करणं नाही, तर स्वतःचा गमावलेला सन्मान आणि नात्यातलं बिघडलेलं संतुलन पुन्हा मिळवणं आहे. तुम्ही या सृष्टीच्या राणी आहात आणि राणीला कोणासमोरही हात पसरण्याची गरज नसते. चला तर मग जाणून घेऊया तो पहिला मानसिक धक्का, जो कोणत्याही पुरुषाच्या अहंकाराला मुळापासून हादरवून टाके. सुरुवात करूया त्या पहिल्या वैज्ञानिक पद्धतीपासून, जिला मानसशास्त्रामध्ये पॅटर्न इंटरप्रेशन म्हणजे सवयीचा मानसिक धक्का असं म्हणतात. नीट समजून घ्या, पुरुषाच्या मेंदूला तुमच्या वागण्याचा एक ठराविक अंदाज असतो. त्याला 100% खात्री असते की मी आज घरी उशिरा गेलो की ही चिडणारच, किंवा मी 2 दिवस फोन उचलला नाही की ही 10 मेसेज करून रडणारच. ही त्याची मानसिक सुरक्षितता आहे. त्याला माहित असतं की तुम्ही त्याच्या खिशात आहात, तुम्ही कुठेच जाणार नाही आहात. डार्क सायकोलॉजीचा हा पहिला नियम सांगतो की ही त्याची सुरक्षितता मुळापासून तोडून टाका. जेव्हा तो उशिरा येतो, जेव्हा तो तुम्हाला गृहीत धरतो किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा नेहमीप्रमाणे चिडण्याऐवजी, वाद घालण्याऐवजी अत्यंत आनंदाने, शांतपणे आणि प्रेमाने त्याचं स्वागत करा. जणू काही तुम्हाला त्याच्या वागण्याने काडीचाही फरक पडलेला नाहीये. तुमचं हे वागणं त्याच्यासाठी एक मानसिक बॉम्ब असतो. तुमच्या या अनपेक्षित वागण्यामुळे त्याच्या मेंदूत एक अस्वस्थता करणारी शांतता निर्माण होते. त्यांचा अहंकार गोंधळून जातो. त्याला वाटतं, हिच्या डोक्यात नक्की काय चाललंय? ही आज चिडली का नाही? हिचं माझ्याकडे लक्ष का नाहीये? ही जी अनिश्चितता निर्माण होते, ती त्याला तुमच्या विचारात इतकं गुंतवून ठेवते की तो स्वतःहून तुमच्या मागे यायला लागतो. तुमचं हे न कळणारं वागणं त्याला रात्रभर विचार करायला भाग पाडतं. पुरुषांना तुमचं ओरडणं सहन होतं, पण तुमचं हे अचानक नॉर्मल राहून दुर्लक्ष करणं त्यांना सहन होत नाही. तुमची ही विरक्ती त्याला सांगून देते की तुमचं सुख आता त्याच्या कृतीवर अवलंबून नाहीये. जेव्हा तुम्ही त्याच्या अंदाजाबाहेर जाता, तेव्हाच तुमची किंमत त्याच्या नजरेत वाढायला सुरुवात होते. ही तर फक्त पहिली पायरी आहे मैत्रिणींनो, पण यानंतर जे दुसरं अस्त्र मी सांगणार आहे ते इतकं डेंजरस आहे की समोरच्या पुरुषाला स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागेल.
जेव्हा तुम्ही एखाद्याला खूप जास्त प्रेम देऊन अचानक गायब होता तेव्हा त्याच्या मेंदूत नक्की काय होतं? चला बघूया दुसऱ्या पद्धतीत. या पहिल्या धक्क्यानंतर येतो तो सर्वात घातक आणि प्रभावी फॉर्म्युला, ज्याला इमोशनल व्हॅक्यूम किंवा भावनिक पोकळी निर्माण करणे म्हणतात. याला सायकोलॉजीमध्ये लव्ह बम्पिंग किंवा कोल्ड विड्रॉलचं एक भयानक मिश्रण मानलं जातं. हे अस्त्र कसं वापरायचं ते आता बारकाईने ऐका. काही दिवस त्याला जगातील सर्वात जास्त व्यक्ती असल्यासारखं वागवा, त्याच्याशी खूप गोड आणि मनमोकळेपणाने गप्पा मारा. त्याला असं वाटू द्या की तोच तुमच्या जगाचा केंद्रबिंदू आहे. आणि ज्या क्षणी त्याला या सुखाची, या प्रेमाची आणि या अटेन्शनची सवय होईल तेव्हा अचानक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पूर्णपणे औपचारिक किंवा फॉर्मल व्हा. विचार करा, कालपर्यंत तुम्ही ज्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होतात, आज तुम्ही त्याच्याशी केवळ एक त्रयस्थ व्यक्तीसारखं कामापुरतं बोलताय. ही जी अचानक भावनिक पोकळी निर्माण होते ती पुरुषाला मानसिकरित्या अस्वस्थ करण्यासाठी पुरेशी असते. मानवी स्वभाव असा आहे की आपल्याला ज्या गोष्टीची सवय होते आणि ती गोष्ट जेव्हा अचानक हिरावून घेतली जाते तेव्हा आपण ती मिळवण्यासाठी काही करायला तयार होतो. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी गोष्ट दुर्मिळ होते तेव्हा तिची किंमत 1000 पटीने वाढते. तुमची ही अचानक निर्माण झालेली पोकळी त्याला तुमच्या प्रेमाचं व्यसन लावते. ही पोकळी त्याला तुमच्या जवळ येण्यासाठी, तुमची मनधरणी करण्यासाठी आणि तुमच्या पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठी मजबूर करते. जेव्हा तुम्ही तुमचं प्रेम असं राखीव ठेवता तेव्हाच समोरच्याला त्याची खरी किंमत कळते. ही पद्धत त्याला तुमच्या मानसिक विळख्यात अशा प्रकारे अडकवते की तो तुमच्या एका शब्दासाठी असुसलेला असेल. पण ही भावनिक पोकळी निर्माण करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शब्दांनी भांडण करणं किंवा ओरडणं म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवणं आहे. डार्क सायकोलॉजीचा वापर करताना तुमची शांतता हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. पण मैत्रिणींनो, ही शांतता फक्त गप्प बसण्यापुरती मर्यादित नाही. या शांततेत एक असा डोळ्याचा खेळ लपलेला आहे जो समोरच्याच्या अहंकाराला अक्षरशः चिरडून टाकू शकतो. जर त्याने तुमच्यावर ओरडलं आणि तुम्ही उलट न ओरडता असं काहीतरी केलं तर तो स्वतःच्या नजरेत पडेल. काय आहे हे गुपित? ऐका तिसऱ्या नियमात. इथेच कामाला येतो तिसरा डार्क नियम, ज्याला गिल्ट विदाऊट वर्ड्स म्हणजेच शब्दांशिवाय दिलेली अपराधीपणाची भावना म्हणतात. अनेक स्त्रिया चूक झाल्यावर पुरुषावर ओरडतात, ज्यामुळे तो पुरुष स्वतःचा बचाव करण्यासाठी उलट तुमच्यावरच ओरडतो आणि विषय तिथेच संपतो. पण डार्क सायकोलॉजी सांगते की जेव्हा तो चुकीचं वागतो किंवा तुमचा अनादर करतो तेव्हा ओरडून जाब विचारण्याऐवजी फक्त आपल्या डोळ्यांनी आणि शांततेने त्याचा अहंकार ठेचून काढा. त्याच्याकडे अशा नजरेने पहा जणू काही तुम्ही एका अत्यंत लहान, अज्ञानी आणि चुकीच्या वागणाऱ्या मुलाकडे बघत आहात. याला सायलेंट डिस्टेंट म्हणतात. तुमची नजर त्याला हे सांगते की तुझी ही कृती माझ्या लेवलची नाहीये. समजा तो तुमच्यावर रागाने ओरडत असेल तर प्रत्युत्तर मुळीच देऊ नका. त्याऐवजी फक्त एक हलकं स्मित हास्य करा आणि अत्यंत शांत आवाजात म्हणा, अरे तुला स्वतःच्या रागावर आणि स्वतःच्या शब्दांवर ताबा मिळवता येत नाहीये का? ठीक आहे, तू जेव्हा शांत होशील तेव्हाच आपण बोलूया. तुमची ही उच्चभ्रू शांतता आणि तो दयेचा कटाक्ष त्याच्या अहंकाराला असा चटका लावतो की त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते. त्याला जाणवतं की तुम्ही त्याच्यापेक्षा मानसिक आणि औपचारिकदृष्ट्या खूप शक्तिशाली आहात. तो केवळ आरडाओरडा करून स्वतःचं हसू करून घेतोय हे त्याला तुमच्या शांततेतून उमजतं. ही शालीन शांतता समोरच्याला अपराधीपणाच्या भावनेने इतकं भरून टाकते की तो तुमच्या आदरासाठी धडपडू लागतो. ओरडणाऱ्या माणसाला समोरून ओरडा अपेक्षित असते, पण जेव्हा त्याला शांतता मिळते तेव्हा ती शांतता त्याला आतून खात राहते. तुमची ही शांतता त्याला सांगते तुझ्या रागाची माझ्यासमोर काहीच किंमत नाहीये. हीच ती वेळ असते जेव्हा तो तुमच्या खऱ्या व्यक्तित्वाच्या प्रेमात पडतो. मैत्रिणींनो, हा तर झाला तात्पुरता धडा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याने तुमच्याशिवाय जगण्याचा विचारही करू नये तर तुम्हाला त्याच्या सुप्त मनाला कैद करावं लागेल. विज्ञानाचा असा कोणता वास किंवा आवाज आहे जो त्याला तुमचं व्यसन लावू शकतो? जाणून घेऊया चौथ्या पद्धतीत. या मानसिक युद्धात कायमचा विजय मिळवण्यासाठी चौथी पद्धत अतिशय सूक्ष्मपणे वापरावी लागते, जिला सायकोलॉजिकल अँकरिंग म्हणतात. यात तुम्ही त्याच्या सुप्त मनाला तुमच्या अस्तित्वाच्या छोट्या छोट्या खुणांचं व्यसन लावता. हे विज्ञानावर आधारित आहे. एखाद्या विशिष्ट वासाचा परफ्यूम जो तुम्ही फक्त ठराविक वेळीच वापरता किंवा रोज रात्री झोपताना त्याला एका विशिष्ट लयीत किंवा एका खास नावाने हाक मारून शुभरात्री म्हणणं आपल्या मेंदूला सवयीची साखळी तयार करायला खूप आवडतं.
जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीला एखाद्या सुखद अनुभवाशी जोडतो तेव्हा त्याला अँकरिंग म्हणतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सतत एका ठराविक पद्धतीने करता तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये तुमच्या नावाने एक अँकर किंवा एक मानसिक खुटी तयार होते. आणि ज्या दिवशी तुम्ही हे अँकर अचानक तोडता, जेव्हा तुम्ही हे खास वाक्य म्हणत नाही किंवा तो सुवास दरवळत नाही, तेव्हा त्याच्या मेंदूला विड्रॉल सिम्पटम्स जाणू लागतात. त्याला काहीतरी हरवल्यासारखं, काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटू लागतं. तुमची छोटीशी सवय त्याच्यासाठी एक मानसिक साखळी बनते जी त्याला तुमच्याकडे सतत खेचत राहते. तो कामात असो वा मित्रासोबत, त्याच्या सुप्त मनाला तुमची ती सवय आठवत राहते. तुमची आठवण त्याला रात्रभर छळते, कारण तुम्ही कळत नकळत त्याच्या सुप्त मनाचा ताबा घेतलेला असतो. ही पद्धत त्याला तुमच्या भावनिक गुंतवणुकीत कायमचं अडकवून ठेवते. पण लक्षात ठेवा, हे अँकर तयार करण्यासाठी संयम लागतो आणि ते तोडण्यासाठी हिंमत लागते. जेव्हा तुम्ही हे यशस्वीरित्या करता तेव्हा तो पुरुष तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकणार नाही, कारण त्याचं मानसिक सुख तुमच्या त्या छोट्या सवयीवर अवलंबून असतं. पण थांबा, एक भीती अशी आहे जी कोणत्याही पुरुषाला वेडं करू शकते. ती म्हणजे अनोळखी भीती. तुमच्या आयुष्यात असं काय गुप्त आहे जे त्याला माहीत नाही? ही भीती नात्यातील तुमची पावर कशी वाढवते बघा 5व्या आणि सर्वात डार्क नियमात. पण मैत्रिणींनो, ही सर्व अस्त्र वापरताना एक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा नियम कायम पाळा, ज्याला द मिस्ट्री थेट किंवा अनाकलनीय भीतीचं सस्पेन्स म्हणतात. पुरुषांना नेहमी असं वाटत असतं की त्यांना तुमच्याबद्दल सगळं काही माहीत आहे. तुमचे मित्र कोण, तुम्ही कुठे जाता, तुमच्या मनात काय चाललंय, ही जी खात्री त्यांना असते तीच त्यांच्या अहंकाराला खतपाणी घालते आणि ते तुम्हाला गृहीत धरतात. म्हणून तुमच्या आयुष्यात असं काहीतरी गुप्त किंवा गूढ आहे जे त्याला माहीत नाही. ती जाणीव त्याला सतत करून द्या. फोनवर कुणाशी तरी बोलताना अचानक गालातल्या गालात हसणे आणि त्याने विचारल्यावर काही नाही, गंमत आहे म्हणून विषय टाळणे, किंवा अधूनमधून स्वतःच्या प्रगतीबद्दल, नवीन शिकत असलेल्या गोष्टीबद्दल किंवा नवीन ओळखीबद्दल खूप गूढपणे बोलणे. पुरुषाला जेव्हा वाटतं की तुम्ही अनप्रेडिक्टेबल आहात तेव्हाच तो तुमचा सर्वात जास्त आदर करतो. जेव्हा त्याला वाटतं की तुम्ही पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात नाही आहात आणि तुमचं स्वतःचं एक वेगळं रंगीत जग आहे ज्याबद्दल त्याला पूर्ण माहिती नाही, तेव्हा तो प्रचंड अस्वस्थ होतो. ही अस्वस्थताच त्याला तुम्हाला जपण्यासाठी आणि तुम्हाला गमावण्याच्या भीतीने तुमच्या शब्दाबाहेर न जाण्यासाठी प्रवृत्त करते. तुमची अनाकलनीयता त्याला तुमच्या मागे यायला भाग पाडते. पुरुषांना निसर्गतच न उलगडलेल्या कोड्याचा पाठलाग करायला आवडतं. ज्या दिवशी तुम्ही त्याच्यासाठी एक वाचून झालेलं पुस्तक बनता त्या दिवशी तो तुम्हाला वाचन सोडून देतो. पण जोपर्यंत तुमच्या आयुष्याची काही पानं त्याच्यासाठी रहस्य आहेत तोपर्यंत तो तुमच्या प्रत्येक शब्दाचा मान राखेल. तुमची ही रहस्यमय बाजूच तुम्हाला नात्यात अपर हँड मिळवून देते. मैत्रिणींनो, हे 5 फॉर्म्युले तर झाले, पण आता वेळ आली आहे त्या ब्रह्मास्त्राची, ज्याचा उल्लेख मी व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता. ही ट्रिक म्हणजे मिरर मॅनिप्युलेशन. जो जसा वागतो तसंच तुम्ही वागायचं, पण एक अशा खुबीने की तो स्वतःची चूक मान्य करायला मजबूर होईल. कशी? नीट ऐका. आता या 5 सायकोलॉजिकल पद्धती तर तुमच्या व्यक्तित्वाला एक वेगळीच धार देतात, पण आता वेळ आली आहे त्या एका मास्टर ट्रिकची, जिला मिरर मॅनिप्युलेशन असं म्हणतात. ही ट्रिक म्हणजे समोरचा पुरुष जसा वागतो तसंच तुम्ही वागायचं, पण अधिक क्लासी आणि शांत पद्धतीने. जर त्याने तुमच्या मेसेजकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही दुर्लक्ष करा, पण तुमच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात दुःख नसावं तर प्रचंड आनंद असावा. जर त्याने तुम्हाला वेळ दिला नाही तर तुम्हीही तुमची उपलब्धता कमी करा, पण कोणती तक्रार न करता. जेव्हा तो आरशात स्वतःचं कुरूप वागणं तुमच्या वागण्यातून पाहतो तेव्हा त्याला स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होते. ओरडून सांगितलेली चूक माणूस विसरू शकतो, पण स्वतःच्या वागण्याचा आरसा जेव्हा समोर दिसतो तेव्हा तो माणूस आतून बदलतो. ही ट्रिक नात्यातलं पारडं तुमच्या बाजूने झुकवण्यासाठी एक अमोघ अस्त्र आहे. लक्षात ठेवा, तुम्ही मिरर आहात, कचरापेटी नाही की कुणीही काही टाकून जावं. मैत्रिणींनो, स्वतःची किंमत आणि स्वतःचा आदर इतका वाढवा की तुम्हाला मिळवणं किंवा तुमचा सहवास लाभणं हे कोणत्याही पुरुषासाठी एक नशीब असेल. तुम्ही कोणाचीही गुलामी करण्यासाठी किंवा कोणाची तरी टोमणे सहन करण्यासाठी जन्माला आलेलं नाही आहात, तर तुम्ही तुमच्या आयुष्यावर राज्य करण्यासाठी जन्माला आला आहात. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या सुप्त मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवाल आणि आपल्या भावनांवर पूर्ण ताबा मिळवाल, त्या दिवशी संपूर्ण जग तुमच्या पायाशी असेल. डार्क सायकोलॉजीचा अर्थ हाच आहे, तुम्ही समोरच्याला तुमच्या मनाचा ताबा घेऊ न देता स्वतःच्या बुद्धिमत्तेने त्याला तुमच्या शब्दाचा मान राखायला भाग पाडता.
तुम्ही जेव्हा स्वतःला मौल्यवान मानता तेव्हा जग तुम्हाला मौल्यवान मानतं. स्वतःवर मनापासून प्रेम करा, स्वतःची व्हॅल्यू ओळखा आणि कायम आनंदी राहा. लक्षात ठेवा, तुमचं हसू हे तुमच्या शत्रूसाठी आणि तुम्हाला कमी लेखणाऱ्यांसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. आजचा हा सविस्तर संवाद तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं आणि त्यातूनच मला अशा नवीन विषयावर काम करण्याची प्रेरणा मिळते. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या मैत्रिणींना या माहितीची खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. अशाच नात्यांमधल्या रंजक, गुप्त आणि वैज्ञानिक रहस्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या, स्वतःला सिद्ध करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि क्रांतिकारी सायकोलॉजिकल विषयासह. तोपर्यंत स्वतःच्या आयुष्याच्या राणी बना. धन्यवाद.